नमस्कार उद्योजक बंधूंनो. आज आपण एका महिला उद्योजकेबद्दल जाणून घेऊयात, ज्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मसाला व्यवसायाला सुरुवात केली आहे. या आहेत रुपाली येवले. यांनी गेल्या 5 वर्षापासून हा व्यवसाय करत असून अल्पावधीतच स्वतःचा येवले मसाला उद्योगाचा ब्रँड उच्च थरावर नेऊन ठेवलेत व या व्यवसायातून सध्या 10 लाखापर्यंत टर्नओव्हर करतायत. सुरुवातीला त्यांनी प्रशिक्षण घेऊन यासाठी लागणाऱ्या मशीनची खरेदी करून या व्यवसायाला सुरुवात केली. आज त्या विविध प्रकारच्या मिरची, धना, हळद पावडर, कांदा लसूण मसाला, मिक्स मसाला अशा विविध प्रकारच्या मसाला तयार करून विक्री करतात. फक्त 50,000 गुंतून सुरू केलेल्या या व्यवसायामध्ये गरजेनुसार त्यांनी भांडवलाची वाढ केली आहे. या मसाला व्यवसायाबद्दल माहिती देताना त्या सांगतात की यासाठी कच्चा माल शेतकऱ्यांकडून घेतले जाते. या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला कच्चा माल चुलीवर भाजून घेतात. त्यानंतर कांडप मशीनद्वारे कुटून घेतले जाते, ज्यामुळे या मसाल्याला एक विशिष्ट प्रकारचा चव येतो. त्यानंतर हा मसाला ग्राइंडरमध्ये बारीक करतात व तयार झालेला मसाला पॅकिंग मशीनचा वापर करून 25 ग्रॅम, 50 ग्रॅम, 250 ग्रॅम या वजनाप्रमाणे पॅक केले जाते. या मसाल्यांमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारच्या कलरिंग एजंटचा वापर करत नसून नैसर्गिक पद्धतीने हे मसाले तयार केल्यामुळे जास्त दिवस टिकत असल्याचं त्या सांगतात. सध्या त्यांनी तयार केलेले हे मसाले पुणे, मुंबई, नाशिक मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवतात. या मसाल्यांना पावसाळ्यात मागणी कमी होत असून वर्षभरात 1.5 ते 2 टन मसाल्याचा सेल करत वर्षाला 9 ते 10 लाखाचं टर्नओव्हर होत असल्याचं रुपाली सांगतात. जिद्द व चिकाटीच्या जोरावर स्वतःचा येवले मसाला उद्योग उभारलेल्या रुपाली येवले यांना उद्योग मंत्र्याचा सलाम. तर उद्योजक बंधूंना आजची ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा पाहण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्रा इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा.